विटा नगर परिषदेत भाजपची रणधुमाळी। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा नगर परिषद नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी पक्षात रंगल्या मुलाखती आणि या मुलाखतींना झाला खास राजकीय दरारा। मुलाखतींच्या या बैठकीत उपस्थित होते शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील, समाज कल्याण सभापती ब्राह्मण पडळकर किरण भाऊ तळेकर, माजी नगरसेवक अनिलाप्पा बाबर, भाजप सरचिटणीस विलास कारबागे, तालुकाध्यक्ष दाजी पवार आणि ओबीसी जिल्हाध्यक्ष संग्राम माने या दमदार उपस्थितीने विटा नगर परिषद निवडणुकीची तापमान पातळी चांगलीच वाढलीये। भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाला थांबवणार आणि कोणाला हिरवा कंदील मिळणार यावर सध्या संपूर्ण विटेचं लक्ष केंद्रित झालंय। या मुलाखतीनंतर राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसतायत। विटा नगर परिषदेच्या रणभूमीवर आता भाजपकडून कोण उतरतो हे पाहणं खरंच रोमांचक ठरणारे। विटा तयार आहे, कार्यकर्ते सज्ज आहेत आणि नेत्यांच्या चर्चेने राजकीय वातावरण तापलंय। पुढचं पाऊल कोणाचं हेच आता सगळ्यांच्या चर्चेचं केंद्रबिंदू बनलंय। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।